नमस्कार मित्रांनो, गुरुकृपा आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। आज आपण एक नवीन विषय आणि तो बाल वयापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत सर्वांच्या उपयोगी असलेला विषय तो म्हणजे रसायन चिकित्सा। रसायन ह्या अध्यायामध्ये आचार्य चरकाचार्यांनी अनेक प्रकारचे रसायनाचं वर्णन केलेलं आहे। त्यातलं आपण फक्त एकच रसायन आज बघणार आहोत, ते म्हणजे च्यवनप्राश रसायन। चिकित्सा स्थान अध्याय पहिला रसायन अध्याय, यामध्ये त्यातही दोन पाद केलेले आहेत, अभयामलकी रसायनपाद आणि करपरिचितीय रसायनपाद। त्यातल्या अभयामलकी रसायनपादामध्ये आचार्य चरकाचार्यांनी च्यवनप्राश या रसायनाचं वर्णन केलेलं आहे। च्यवनप्राश बनवला कसा जातो, त्याचे घटकद्रव्ये काय आहेत, कंटेंट काय आहेत आणि त्याचा सेवन काल काय आहे आणि तो कुठल्या कालावधीमध्ये बनवायचा। हे च्यवनप्राशचा मुख्य घटकद्रव्य आहे तो म्हणजे आवळा, अमलकी। आवळा हा सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे रसायनामध्ये। तर आयुर्वेदाने षड्रसात्मक आहार वर्णन केलेला आहे, त्यामध्ये मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हा षड्रसात्मक आहार आयुर्वेदाने प्रामुख्याने सांगितलेला आहे। आपण जो काही आहार घेतला पाहिजे हा षड्रसात्मक असला पाहिजे। आमलकी, आवळा हा पंचरसात्मक आहे, त्यामध्ये फक्त लवण रस म्हणजे खारट रस नाहीये, त्यात जर आपण वर्ण म्हणजे सैंधव ऍड केलं तर हा षड्रसात्मक आवळा आपल्याला खायला मिळतो। आणि च्यवनप्राश बनवण्याचा कालावधी कुठला, तर आयडियली प्रामुख्याने आवळा हा आपल्याला कार्तिक महिन्यामध्ये, कार्तिक मासामध्ये परिपक्वता येतो, परिपक्व होते। तर ह्या काळामध्ये साधारणतः तुळशीचे लग्न लागल्यानंतर एक ढोबळ मानाने आपण च्यवनप्राश तयार करण्यास सुरुवात करतो। आणि मुख्यतः हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये रसायन सर्व प्रकारचे रसायन आपण सेवन करत असतो। त्याचं कारण काय आहे, तर निसर्गातली शीतता वाढलेली असते, सूर्याची तीव्रता, सूर्यप्रकाशाची तीव्रता, सूर्याच्या अग्नीची तीव्रता ही कमी असते आणि सूर्य प्रामुख्याने दक्षिण आयनामध्ये असतो, दक्षिण आयनामध्ये। त्यामुळे निसर्गातील भौतिक पंचभौतिकातील शीतता वाढलेली असते आणि त्यामुळे शरीरातील अग्नी हा प्रदीप्त होतो। मग अशा काळामध्ये जर आपण रसायन चिकित्सा म्हणजे रसायन जर सेवन केले तर शरीर बल वृद्धी करण्यासाठी, म्हणजे बल वृद्धी करण्यासाठी, बलपुष्टी करण्यासाठी, बलवृद्धी करण्यासाठी हे रसायन उपयोगी पडतं। तर च्यवनप्राशचे घटकद्रव्य आपण बघूयात। बिल्व अग्निमंतः शून्याक काश्मर्या पाटली बलाः पर्णः चतस्र पिप्पल्याः श्वद्रंष्टा बृहतीद्वयम् शृंगीत आमलकी द्राक्षा जीवंती पुष्करा आगरू अभया चामृता रुद्धजीवक ऋषभकौशटी मुस्तम पुनर्नवा मेधा शैला चंदन उत्पलम विदारी वृषमूलानि काकोली काकनासिकाः येषां पलोन उन्मित्तान् भाग इचिता अन्यम आमलकश्च पंच दद्यात एकंद्यम जलद्रोणे विपाचयेत ज्ञात्वा गत रसायने अन्यथा औषधान्यथम तम रसम तच्च अमलकम उद्धृत्यम निष्कूलम तैलसर्पिशोः फलद्वादशके भृष्ट्वा दत्वा च अर्धतुलां भिषग मत्स्यान्दिकाया पूतयाः लेहत अवसाधु साधयेत षट्फलं मधुनाश्चन्यत्र सिद्ध शीते प्रदापयेत चतुष्फलं तुगाक्षीर्य पिप्पलीद्वयफलं तथा फल एकं निद्याश्च त्वगेला पत्रकेशरात इत्येतं च्यवनप्राशा परमोक्तं रसायनाः। यात मुख्यतः दशमूळ, काकनकसका, चंदन उत्पल, पुष्करमूळ आणि अशा प्रकारची जवळपास 45 प्रकारची घटकद्रव्य आपण यामध्ये काड्यामध्ये ह्या 45 घटकद्रव्यांचा काढा तयार करतो। मुख्य घटकद्रव्य तो म्हणजे आवळा। आवळा हा आता कुठला घ्यायचा, तर चरकाचार्यांनी 500 आवळ्याचा च्यवनप्राश करायला सांगितलेला आहे। पण आता त्यावेळेस जंगली आवळा म्हणजे आता तो मिळवणं फार कठीण आहे, पण तरीही आता बऱ्यापैकी आपल्याला उपलब्ध होतो। कोकणामध्ये जंगली आवळे मिळतात, तर आपण ह्या जंगली आवळ्यापासून शक्यतो च्यवनप्राश बनवण्याचा प्रयत्न करतो। आणि काकोली, क्षीर काकोली, नागरमोथा अशा अनेक प्रकारचे म्हणजे 45 प्रकारचे घटकद्रव्ये तयार करून एक दिवस आपण त्या घटकद्रव्यांना पाण्यात बुडवून काढा तयार करतो आणि दुसऱ्या दिवशी त्या काढ्यामध्ये आपण डोला यंत्र पद्धतीने आवळे शिजवून घेतो आणि त्याचा मावा तयार करून तूप
आणि म्हणजे देशी गाईचं तूप आणि त्यामध्ये घाण्यावरचं तिळतेल त्यात जिरवून तूप आणि तेल सुटेपर्यंत तो मावा परतून घेतो आणि त्यानंतर मग साखरेचा पाक करून हा च्यवनप्राश बनवला जातो आणि त्यानंतर 72 तासांनी स्वांगशीत झाल्यावरती त्यामध्ये आपण प्रेक्षक द्रव्य आणि मध ॲड करतो. तर च्यवनप्राशची फलश्रुती म्हणजे फायदे काय आहेत? च्यवनप्राश घेतल्यानंतर फायदे काय? तर ते पुढील प्रमाणे फायदे आहेत त्याचे. कास श्वास हरश्चैव विशेषेण उपदिश्यते क्षीणक्षतानां वृद्धानां बालानां च अंगवर्धनम स्वरक्षयम उररोगम हृदरोगम वातशोणितम पिपासा मूत्र शुक्र स्थानं दोषानश्चापकर्षयति अस्य मात्रां प्रयुञ्जते उपयोग अरुदान अन्नं भोजनम अस्य प्रयोगात् च्यवनः सुवृद्धो अभूता पुनर्युवः मेधां स्मृति कांति आनयत्वयाम् आयु प्रकर्षः बल इंद्रियाणां स्त्रीषु प्रहर्षणं परम अग्निवृद्धं मृणप्रसादनं पवन अनुलोम्यं रसायन अस्य नरः प्राग योग लभते जीर्णो अपि पुटी प्रवेशात् जराकृतं रूपम अस्य सर्वं बिभिर्ति रूपम नैव एवनस्य इति च्यवनप्राशाः. तर याचा अर्थ काय आहे? क्षतक्षीण म्हणजे ज्यांचं शरीर क्षीण झालेलं आहे, ज्यांना बलाची अपेक्षा आहे, त्यानंतर ज्यांचा स्वरभेद आहे, हृदयाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, वातरोग असतील, अशा सर्व बाल तरुण आणि वृद्ध ह्या सर्वांनी च्यवनप्राश सेवन करण्यास आचार्य चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे. च्यवनप्राश कधी खावायचा? च्यवनप्राश हा सकाळी उपाशीपोटी म्हणजे हा रसायन काळ असतो, ह्या अनुषापोटी च्यवनप्राश सेवन करावा. त्याची मात्रा किती आहे? खरं तर चरकाचार्यांनी असं सांगितलं की जेवढी भूक असेल तेवढा च्यवनप्राश खाल्ला पाहिजे, पण ते पचवणं थोडं कठीण जातं. त्यामुळे यथाशक्ती यथाबल अशा प्रमाणे आपण च्यवनप्राश खाऊ शकतो. साधारण एक 15 ते 20 ग्रॅम पर्यंत ताकदीनुसार, आपल्या पचनशक्तीच्या ताकदीनुसार आपण च्यवनप्राश उपाशीपोटी खावा. च्यवनप्राश हा दुधाबरोबर कधीही खायचा नसतो. त्याचं कारण असं आहे की आवळा हा आम्लरसात्मक आहे. आम्लरस आणि दूध हे विरोधाभासी ठरलं जातं. त्यामुळे की आता आपण बघतो की च्यवनप्राश दूध के साथ ले लो, हे खरं तर चुकीचं आहे. असं नाही खायला पाहिजे. आयडियली च्यवनप्राश हा च्यवनप्राशच खाल्ला पाहिजे. त्यानंतर थोडं गरजेपुरतं तोंड साफ होण्या इतकं पाणी घ्यावं आणि नंतर मग भूक लागल्यानंतर जेवण करावं. हा च्यवनप्राश सेवनाचा विधी आहे. जो काही श्लोक मी फलश्रुतीमध्ये सांगितलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की क्षतक्षीण, उररोग, वातशोणित, हृदरोग, मूत्राशयाशी रिलेटेड असलेले आजार आणि सर्व वयामध्ये हा च्यवनप्राश सेवन करावा, अशा प्रकारचा तो अर्थ आहे. नॅचरल फूड सप्लिमेंट काय आहेत आपल्याकडे? तर भरपूर प्रकारचे नॅचरल फूड सप्लिमेंट्स आहेत. त्यातला हा च्यवनप्राश एक नॅचरल फूड, नैसर्गिक फूड सप्लिमेंट म्हणून आपण सेवन करायला पाहिजे. निसर्गाकडनं मिळालेल्या गोष्टी आहेत आणि त्या आपण व्यवस्थित प्रकारे ग्रंथोक्त पद्धतीने तयार करून जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर हा नैसर्गिक स्रोत आहे रसायनाचा. त्याचं मुख्य एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की यामध्ये आवळा आणि साखर असल्यामुळे डायबेटिक पेशंटनी हे आपल्या आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार च्यवनप्राश सेवन करावा. बाकी अदरवाईज सर्वांनी च्यवनप्राश सेवन करण्यास हरकत नाहीये. ज्यांना भुकेचे प्रॉब्लेम आहे, ज्यांना भूक लागत नाहीये, तर अशानी च्यवनप्राश जर सेवन केला तर जठराग्नी प्रदीप्त होण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत होते. च्यवनप्राशाच्या सेवनाने जर आपण दरवर्षी च्यवनप्राश जर सेवन केला तर आपल्याला दीर्घायू, उत्तम बल, शारीर आणि मानस बल हे मिळण्यास चांगली मदत होते. आवळा हा आम्लरसात्मक असल्यामुळे तो व्हिटॅमिन सी रिच आहे. त्यामुळे तुमची त्वचेची कांती मेंटेन करण्यासाठी च्यवनप्राश उपयोगी पडतो. अर्ली एजिंग जे दिसतं ते अर्ली एजिंग कमी करण्यासाठी च्यवनप्राश हा उत्तम रसायन म्हणून उपयोगी पडतो. च्यवनप्राशमध्ये म्हणजे 45 प्रकारचे घटक द्रव्य असल्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी त्यातनं आयर्न, विटॅमिन्स, मिनरल्स हे शरीराला मिळण्याचं एक साधन म्हणजे च्यवनप्राश. म्हणूनच ह्याला उत्तम रसायन असं सांगितलेलं आहे.
च्यवनप्राश हा तो मेद्य आहे, म्हणजे बुद्धीची धारण शक्ती, स्मरण शक्ती वाढवण्यास सुद्धा मदत करतो. त्या काही जणांचे प्रश्न असतात की लहान बाळांना च्यवनप्राश द्यावा का नाही? अगदी द्यावा. जर 6 महिन्याच्या पुढील सर्व बालकांना आपण च्यवनप्राश देऊ शकतो.